मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल की कोणता ब्लॉग आहे आणि नेक्स्ट काय होणार आहे. आम्ही पूर्ण 3 दिवसाचा ब्लॉग आम्ही ह्याच्यात शूट करणार आहे. तर तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अजून मंडळी आली नाही आहे, बाकीचे मंडळी गावी गेले आहेत, म्हणजे जिथे आम्ही जाणार आहे तिकडे. तर मग बघू आम्ही आता पुढे काय होत आहे. तर अजून बस पण नाही, आम्ही बसने जाणार आहे. तर आम्ही तीच वाट बघतो. इथे काकी आहे. हाय बोल, हाय बोल, हाय बोल. आता थोड्याच वेळात कोल्हापूरची गाडी येईल. भावानी गाडी केली आमच्यासाठी खास. काय कोणती गाडी? अचानक भेट झालेली आहे आमच्या सगळ्यांची. येस, आणि अर्धे जण ऑलरेडी कोल्हापूरमध्ये हे सध्या आता माझ्या बहिणीच्या स्वाधीन करतोय. Oh my God. खूप टाईमपासून ट्रॅफिक आहे, पुढे गाडी हलतच नाही आहे आणि झोप पण नाही येत आहे, भूक पण लागली आहे. 11:15 झाले होते. 10:41. हे बघा मॅडम, तुम्हाला आम्ही सांगतो पूर्ण लोणावळा जाम झालाय, फुल जाम झालाय. आणि आमचं पोट आम्हाला त्याच्यापेक्षा जाम झालंय. हा आता. पोट जाम झालंय भरपूर. आम्हाला भूक लागली आता भूक खूप. लागले भरपूर. खरंच यार, आम्ही काही करू शकत नाही. भाई गाड्या सोडताय, त्यांनी लिफ्ट मागितली. सकाळी 5 सीएनजीचा हे टँकर झालाय पलटी. किती वेळ अजून? इथं स्नॅप काय उरकत नाही. नियती कोणाला माफ करत नाही भावा, नियती कोणाला माफ करत नाही. ब्लॉगर हर्षदा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही व्लॉग करायचंच विसरलो. आम्ही रात्री एवढं झोपलो, थोडंसं दमलेलो पण. आणि थंडी अचानक, म्हणजे आम्ही जसं जसं जवळ आलो गावाच्या आणि थंडी जास्तच झाली, मग त्यामुळे व्लॉग करायचंच राहिलं. आणि फोनची बॅटरी पण लो होती. रात्री आपण काय काय खाल्लात? हां, ॲक्च्युली रात्री आम्ही जेवायला उतरलेलो, ते खूप पण late. आम्ही कॅप्चर करायचं राहिलं. हां, लेट झालं ॲक्च्युली जेवायला पण. आणि आता डायरेक्ट उठून ब्लॉग चालू केला आहे. तर 1-2 तासावरच जवळ आहे आम्ही, तर पोचू आता आम्ही 1-2 तासात. सकाळचं व्ह्यू. आता काहीच वेळात आम्ही पोहोचू. आणि ही मुलगी झोपा काढते. मला खूप कंटाळा आलाय. मला असं
कधी पोहोचते. मला खूप बोर पण होतं. काय बोलायचं, रात्रभर झोपणारी ही मुलगी आता परत झोपली आहे. आणि कशी झोपली बघा, कशी झोपली. पॉपकॉर्नचं पूर्ण एक पॅकेट ठुसून फुल गाढ झोपली आहे ती बघा. One hour later. काय बडबडणार आता, सगळी वाट लागली पुढची वाट लागली पूर्ण. हर्षदा ब्लॉगर गणेश गल्ली पुढे स्वाधीन घ्या तुमच्या हातात. तर आता आम्ही थोड्याच वेळात उतरू आणि बाप्पा असा लोळतोय. रिल्लच सगळं लाज बी झाली. हा बघा बाप्पा, हा बघा बाप्पा. बाप्पा नाही बाप्पा नाही दिसत आहे. दे मी दिसवतो. बाप्पा उठ ना यार. वेर इज गोल्डन. ओ माय गॉड नीलू भाऊ, आपणास काय म्हणायचं आहे का? त्यांचं तोंड भरलेलं आहे. ओ शीट बी हे ब्लॉग मध्ये नाही दाखवू शकत. परी हूं मैं, पापा की परी. जाऊ दे ना. उठव ना यार बाप्पाला. वैताग आलाय पूर्ण. डायरेक्ट हळदीचे कपडे घालूनच बाहेर पडायचं. वरती आहे ना, वरती मळमळत होतं माहितीये का. तर मी अशी खिडकीच्या डोकं खालून बसलेली मी. हे आणि हे कुठल्याही क्षणी होऊ शकतं. हे आणि हे जर नाही झालं हे होईल. नाहीतर हे आणि हे एकदमच होईल. आता वाजेल बघ. तुमसे ना हो पाएगा. हा बोट आहे ना, ह्या करंजीवर नाही, ह्या दोन बोटांवर हे दाबून तो आणि हे इकडनं आपण मदनी घे. आता त्याची वेळ अशी बघणार आहे का, मुंबईत आला की वाट त्याची. तो जसा समोर येणार, मी व्हिडिओ चालू जाणार, तू स्टेप मारायची. कपडे धुवायची स्टेप. उतरले का इकडे बसलेले. सिंदूर तुझे माताला. हात काढ ना दादा, हात काढ. स्पीकर कामाला आला असता ना माझा. मुंह दिखाई रस्ता होईगी अभी, मुंह दिखाई. पुढे ट्रॅफिक वर नारळी पुनवसा मणी आनंद मावना कोलाच्या दरेला.
ती स्टेप मार ना, स्टेप मार ना, अरे स्टेप मार ना. आणि भादवणला पोचलो. आमची मंडळी कुठे आहे? आम्ही पोहोचलो यार, फायनली पोहोचलो आम्ही. सामान उतरवतो आणि मी तुम्हाला आमची गँग. काही नाही, तू गप यांच्या नादाला लागू नको. तू आमच्या टीम मध्ये बोलायचं. लवकर प्रवास सुरू झाला. एवढे आम्ही गोड बोलून आतापर्यंत जेवढं काय होत होतं ते तुम्ही बघितलंच असाल. आम्ही बसलो झोपाळ्यावानी बघा. आणि आम्ही आत्ता नुकतेच जेवून उठलो. जेवण अंगावर आलं. एक तास पण नाही, अर्धा तासापूर्वी आम्ही पोहे खाल्ले आणि लगेच लगेच मग जेवण. आम्हाला जेवायला बोलवलं. बट खूप सुपर जेवण होतं. सुंदर जेवण होतं, छान टेस्टी होतं. पण जेवण अंगावर आलं. आणि काकी डोळे जेवण बंद छान होत होतं. डोळे बंद होत आहेत आणि हवा पण इतकी भारी येते ना. अंडी कटाची आमटी पण छान होती. हो. आणि आम्ही झोपाळ्यावर बसलो. हो, झोप उडवण्यासाठी आम्ही हे करतोय. जो माझ्याने सॉल्व्ह होत नाही आहे. एकदम जवळ पोचल्यावर सगळं ते सुटतं. सो आणि आता आम्ही जाणार. आम्ही थोड्या वेळासाठी झोपणार आहोत. मग लगेच हळदी वाजता समारंभ लगेच हळद आहे. चालू. हो 2 तर ऑलरेडी वाजलेत. 1 तासात परत हळदीची तयारी आणि मग हळद. चला भेटू मग हळदीत. बाय. चोरीचा मामला मामाही थांबला. चोरीचा मामला मामाही थांबला. प्रेमानं देहात माझी मैना करू नको तैना. तर आता ह्यांच्या जे रिच्युअल्स असतात की ह्यांच्यात मुली बांगड्या भरतात. तर मग आम्ही पण भरतोय बांगड्या हिरव्या. तर चला मी तुम्हाला दाखवते.
मुझे छोड़ के परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा 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 दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के नाही तर मगाशीच गेला सरळ गेली मगाशी झोप काढली एकच झोपली एकच झोपली सगळं हे ते तिने केलं नाही ते एकच आणि आता जात आहे चामीच्या बायकोच्या घरी गोष्टी हळद घेऊन द्यायला लावायला लावायला. त्यांची आपण आणणार नंतर आपण नाही आणणार ते लोक येऊन येणार वी आर फॅमिली मोठी जाऊबाई आणि हा मोठा भाऊ मामा मामीने दाखव आम्ही बहिणी दोघी जणी आणि आम्ही पण मागे दोघी बहिणी आणि भाऊ भाऊ. आणि मामी नंतर दाखवते मामा गाडी चालवतोय हो डोंट डिस्टर्ब मामी पॅसेंजर गौरी मॅडमला ब्लॉग मध्ये घ्या आपला ब्लॉग आहे तुमचे आहोंना पण घ्या ही इज बिझी कवर कर आता आम्ही आलेलो आहे रवळनाथाच्या मंदिरात जिथे आता आम्हाला एक विडा ठेवायचा आहे आणि काही पूजा येस सम रिच्युअल्स तर आम्ही इथे वाजत गाजत आमच्या होणाऱ्या नवरीकडे हळद घेऊन हळद घेऊन जाणार आहे उष्टी हळद घेऊन येस आले अहो आले अहो दोन शब्द बोला म्हणजे आमच्या अहो नाही गौरी बहिणीचे अहो दोन शब्द आम्ही आलो आहे आमच्या मित्राच्या लग्नाला सो आता आम्ही आज हळद आहे त्याची आणि उष्टी हळद घेऊन आम्ही त्याच्या होणाऱ्या बायकोच्या घरी आलो आहे सो आता सध्या देवळात आलो आहे आणि देवळात विडा वगैरे ठेवून नारळ वगैरे ठेवून तोरण बांधून आलो कशासाठी आलाय काय आहे जरा नीट तू काळोखात दिसत नाहीयेस काळोखात दिसत नाहीये इथे सर प्लीज सर मी तुला सर बोलले मी माझ्या भावाला काही बोलू शकते तो बरा हाय नमस्कार आज आम्ही आलो आहे अनिकेत संपाळ यांच्या हळदीला आणि अनिकेत संपाळ हा आमचा जीवलग मित्र आणि त्याची बायको म्हणजे ही आमची मैत्रीण आहे तर आता आम्ही त्याची हळद उष्टी हळद त्याची घेऊन आलो आहे घेऊन जाणार मुलाची हळद आणि उष्टी हळद ही त्याच्या बायकोकडे आम्ही घेऊन आलेलो आहे आणि ती खूप वाट बघते त्या दिवस खूप वाट बघते हळदीची आणि तिला ती खायची आहे की लावायची ते खूप माहिती नव्हतं ठीक आहे आता रवळनाथाच्या मंदिरात आलो आम्ही नवरीच्या करवल्या बहिणी आहे ते बहिणी त्या पण थकल्यात बिचारा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते आता
पुढच्या उमेदवार आमच्या मॅडम असतील गौरी मॅडम. ओके. त्या पहिल्या पिसाळ होत्या, आता त्या कांबळे झालेल्या आहे. ओके. अच्छा सरनेम म्हणते. ओके. आता आम्ही खूप मजा करणार आहे. आम्ही थोड्याच वेळात आम्ही 1-2 तासामध्ये आम्ही आमच्या इथे जाऊ. पोरं ऐकणार नाही. राडा होणार नाही. आणि आता आणि तुम्हाला बोल बोलला माहिती किती आहे बाप्पा बोला भाऊ. आमची बहीण हर्षदा. ही हर्षदा, ही आमची आर्या, ही आमची गीता आणि ही आमच्या वहिनी साहेब आणि मोठ्या बहीण आमच्या गौरी मॅडम. आणि मी तुमचा लाडका. मी लाजलो. अच्छा हे बाबा मावशी आहे ना? मेन मावशी आहे. मावशीला blog नाही येत. काहीतरी बोला. हो, YouTube वर आहे. मी आणि मीची मावशी. माऊली आणि मीची मावशी बोला. तू. अरे हे मी आणि मावशी. आणि माझा बोला बोला बोला. बरं. आणि या सगळ्या इथं मामी माहिती आहे आम्हाला. हो मामी आम्ही ओळखतो. चला वाजवा वाजवा. कसं वाटतंय तुझा हा दिवस आलाय? छान वाटतंय. हा ब्लॉग बघ हा, नंतर पूर्ण बघ स्टार्ट टू एंड. ही आमची बहिणी. आम्ही बहिणीकडे आलोय हळद घेऊन आणि अजून रेडीच होते वहिनी. अरे मला फोन केल्यावरती रेडी स्टार्ट. हा मी साडी पण नाही घातली होती, मी ड्रेसवर होती. ठीक आहे. कुछ तो चल रहा है इधर, कुछ तो चल रहा है सेटिंग, कुछ तो सेटिंग चल रहा है अंदर गमलत में, अंदर 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 गोल्डन का. और 1 hour later. लेट होतोय. लेट होतोय, कंटाळा आलाय. कंटाळा आलाय. भावाची हळद. मला आठवण येते तिकडच्या माणसांची. ते मजा करतात. आम्ही इथे आम्ही पूर्णपणे irritated हा झालो. ना फुल फ्रस्ट्रेट होतोय आम्ही. खूप कंटाळा आलाय. अजून काय दिसत नाही. अजून किती वेळ जाईल सांगता नाही येत आहे. 2 तास झाले तेवढा ऑलमोस्ट. तेच ना. 7:00ला आलो आम्ही. 10 वाजता नाही गेलो म्हणजे झालं. आता इथून या टायमाला 10च वाजले पोहोचेपर्यंत. निघालो तर A few moments. हे चल चल विजय. हे विजय चल. हे विजय लवकर. हे तू परत का चालले? बसू का मी? ऑप्शन नाही तुझ्याकडे.
आम्ही सगळं डान्स गिन्स सगळं ठरवलं काहीच नाही करता मिळणार. अच्छा तुम्ही समजून घ्या ना आता. एवढा विचार करता येते मी. साडेनऊ झाले. 3 तास आम्ही यांच्याकडेच ट्रॅप्ड होतो. इट्स ओके इट्स ओके. आता तिकडे जाऊन मजा डायरेक्ट तिकडे जाऊन ब्लॉग चालू करू. आम्ही हुशार आम्ही अनवाणी चालतो. इथे थांबू ना बंद करू. काहीच भेटलं. माझा पॅटर्नच वेगळा आहे. मार्केट आता आपल्या डार्क सर्कल झाले. तर आजचा दिवस दुसरा आहे हळदीच्या नंतर आणि किती वेळा बोलली. आणि आता आम्ही चाललोय देवळात बाळूमामाच्या मंदिरात आणि मग तिथून नंतर संध्याकाळी संगीत आहे. मग बघूया अजून काय धमाल येते. काल आम्ही रात्री शूट करायचं राहून गेल्यावर आम्ही सगळे दमलेलो. आम्ही खूप दमलेलो आणि आता आम्ही रेडी झालो. बाळूमामा ॲक्च्युली खूप प्लॅन होता आमचा, बट बाळूमामा ठरलं. आम्ही महालक्ष्मी, नरसोबाची वाडी सगळीकडे जाणार होतो. नरसोबाची वाडी. हां ओके. तर पण ते सध्या शक्य नाही आहे इतक्या सगळ्या जागा करणं. सो आम्ही एकच जागा ठरवली आणि आम्ही तर जाणार. भेटूया. बाय. अरे बोल आम्ही बाळूमामा आता आम्ही बाळूमामाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. ये ना फ्रेम मध्ये. बाकीचं हा बोलेलो तुमच्याशी. बाळूमामाच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहे बाळूमामाच्या दर्शनासाठी. सगळे पाहुणे मंडळी आलो आहे 2 गाड्या करून. आणि मामाची ओळख आहे आमच्या. बाळूमामाच्या दर्शनाला मामाचीच ओळख आहे. बघूया दर्शन किती वेळात होत आहे. ओके.
ती का देईल ताळी? लक्षात ठेव. ना ठीक आहे दीदी तू आमच्यासाठी व्हायला पाहिजे. इन्सर्ट माझा तिने इन्सर्ट केला माझा. ठीक आहे रे. बसतेस का? ए माझा डोळे झोंबायला लागले. आम्ही व्लॉग मध्येच चालू केलाय कारण की सकाळी आम्ही व्लॉग बनवायचं विसरलो कारण की आमची झोप पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे आम्ही सगळे इरिटेशन मध्ये होतो. गौरीजी 2 शब्द काय लेट नाईट भजन चाललंय आफ्टर मॅगी. ते मेन गाणं कोणतं माहितीये? हाय बोल हाय बोल हाय बोल हाय बोल. युट्यूब वर येशील लवकर बोल. आता हे बॅनर लावत आहे लग्नाचा. हे पाडशील रे. गुड मॉर्निंग. आम्ही मध्ये शूट करायचंच विसरतो कारण की आम्ही एवढे बिझी होऊन जातो की आम्हाला असं लक्षातच नाही म्हणजे वेळच नाही भेटत ऍक्च्युली. करायचं. तर आजचा दिवस आहे तिसरा आणि आज आहे आमच्या शेवटचा भावाचं दिवस लग्न. आणि जसं लग्न लागणार जेवण वगैरे आम्ही निघणार मुंबईसाठी. तर स्टे ट्यून बघा आज भावाचं लग्न कसं होतंय आणि आम्ही त्याच्या गावी आहोत. सो नंतर मी आता नाश्ता केला आणि जस्ट असंच मांडव काय बोलतात बघायला आलो. हे तर पार्ट आम्ही तुम्हाला नंतर दाखवूच. इथं सगळं पूजेचं सामान वगैरे सगळं आवरून ठेवलेलं आहे. थोड्या वेळात पुण्यवचन होईल. काकी 2 शब्द. काय सांगायचं? काय पण सांग. आमच्या भाच्याचं लग्न आहे. सगळी तयारी चालू आहे आणि हो आणि आता जातो आम्ही पण रेडी व्हायला. काकी तुम्ही पण या. ह्यांची फुल चुवा मीटिंग चालू आहे. खुश आहेत भाई. लवकर उठली मोठी गोष्ट आहे. हाय गाईज, आता आम्ही नाश्ता करतोय आणि गरम गरम चहा पितात गौरी मॅडम आमच्या. या आमची आई आहे ही नवऱ्या मुलाची आजी. नमस्कार. तुला कपडेच नाही काय रे? अरे अरे काकी. आमचं दत्तपंथी भजनाला जातोय मी. भजनाचं अजून भरपूर भजन गवळ्याने तरी एवढ्या म्हणतो. कालचा भात खाल्ला ना How are you feeling now? तिकडे उतरले इकडे. हॅलो, तुमच्याकडे फोन आहे? चाकून गेले सांगायला.
झालं खतम. काहीच तास बाकी आहेत. मग बाई झालं. आझादी गेली तुझी. मग काय आता आमचा भाऊ विसरणार बहिणींना. ऑलरेडी विसरलाय तो. मग काय खतम. टाटा बाय तो बाय. किती हे रांगोळी पण किती दाखवली. तो किती हे झाला उतावी की तो सारखा मंडपाच्या इथे जातोय. यह तो कुछ अलग ही प्राणी है. पूजा इकडे नमस्कार. रूम मध्ये जा. नमस्कार. कॉर्नरचा आहे ना, कॉर्नरचा बंगला आहे ना. झोप झाली. झोप पूर्ण झाली. आंघोळ झाली. आंघोळ पण झाली. सुंदर दिसतोय. जा नाश्ता करून ये जा. अरे नाश्ता बन्नो बेरी चली ससुराल को अखियों में मार किती गाई. आझादी बनवायचं सांगून तुला एवढी घाई लागली. काय रे टॅक्स पण नाही काढला एवढं तुला घाई लागली. ठीक आहे. इट्स ओके. इट्स ओके. ती टोपी पिवळी झाली आहे. नाही रे. आम्ही गाणं बोलवतो त्याच्यासाठी. ती गेली आत. आम्ही आता रेडी झालो आणि आलो डायरेक्ट हॉलवर. आता नवरा मुलगा गेलाय देवाच्या पाया पडायला देवळात. हॉल सध्या रिकामी आहे. थोड्याच वेळात लग्न सुरू होईल. सो स्टे ट्यून्ड. मामा अजून काय झालं. नंतर भेटू. चला नंतर भेटू. तर आम्ही आलो मुंबईला आणि मी नंतर काय शूटच नाही केलं. आम्ही सगळे एवढे दमलेलो की वेळ म्हणजे इच्छाच नाही झाली काय शूट करायची किंवा काय. डायरेक्ट स्लीपर बसमध्ये जाऊन आम्ही झोपलो आणि डायरेक्ट मुंबईला आलो सकाळी 8 वाजता. आणि तुम्ही हा व्लॉग बघा पूर्ण बघा व्लॉग. तुम्हाला मजा येईल. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.